लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौर पदासाठी आज नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. 29 महानगरपालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुदकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते. नाशिक महानगरपालिकेसाठी सर्वसाधारण गटातील महिला आरक्षण जाहीर झालं असून 67 महिला नगरसेविकांसाठीही महापौर होण्याची संधी असणार आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी अनुसूचित जमाती 1, अनुसूचित जाती 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी 8, सर्वसाधारण 17 अशा पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आलंय. महापौर आरक्षण सोडतीनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. महापौर पदाबाबत पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. पालिकेचं आरक्षण जाहीर झालेलं आहे. जवळपास 17 ठिकाणी राज्यामध्ये खुल्या प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी आरक्षण निघालेलं आहे आणि मग काही ठिकाणी ओबीसी आहे, काही ठिकाणी एससी आहे, एसटी. पण नाशिक जे आहे, नाशिकला या ठिकाणी मला वाटतं खुला प्रवर्ग आहे. जळगावला तर महाराष्ट्रामध्ये ओबीसी आहे. आता ओबीसी महिला का जनरल आहे त्या बाबतीत अजून थोडं वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बातम्या येत आहेत आणि धुळ्याला सुद्धा ओपन आहे. पण महाराष्ट्रामध्ये 17 ठिकाणी जवळपास ओपनच्या जागा निघालेल्या आहेत. मला वाटतं सगळ्या ठिकाणी आमच्याकडे उमेदवार आहेत, असं कुठलंही ठिकाण नाही त्या ठिकाणी आमच्याकडे उमेदवार नाही. खूप मोठ्या संख्येत 60%, 70%, कुठे 80-90% नगरसेवक हे आमचे महायुतीचे निवडून आलेले आहेत, विशेष करून भाजपचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे कुठलंही आरक्षण निघालं तर आम्हाला त्याची चिंता नाही. सगळीकडे आमच्याकडे योग्य उमेदवार या ठिकाणी आहे. ओबीसीमध्ये आमच्याकडे भरपूर लोक आहेत, असं कुठलंही नाही आहे. पण मला असं वाटतं की ओबीसी निघाल्यामुळे मोठा वर्ग हा जनरलमध्ये असतो, खुला प्रवर्गामध्ये असतो. त्यामुळे स्पर्धा तर मग 2 जणांचे तरी पण असते, 3 जणांचे तरी पण असते, 10 जणांचे तरी पण असते. पण या ठिकाणी निश्चित नाशिकला आता खुला प्रवर्ग आहे. चांगला उमेदवार, चांगला महापौर आम्ही नाशिकांना देऊ. चांगला उमेदवार, चांगला योग्य नगरसेवक जो असेल त्याला आम्ही त्या ठिकाणी महिला असेल की काय ते कोणी असू शकतं, म्हणजे कोणी आता खुला प्रवर्ग म्हटल्यावर त्यात महिला पुरुष आपल्याला असं काही निरीक्षण करता येणार नाही आपल्याकडून. कोणी आता आम्ही बघू, आपली आमचं वरती वरिष्ठांशी चर्चा केली जाईल. कारण नाशिक शहर मोठं आहे, कुंभमेळा यावर्षी या ठिकाणी आहे. आणि मला वाटतं सगळ्यांना विचारून, सगळ्यांना नगरसेवकांना विश्वासात घेऊन आम्ही आता महापौर या ठिकाणी निवडू. पण मला खात्री आहे, आशा आहे, अपेक्षा आहे की अतिशय चांगलं काम, अतिशय चांगलं काम, उत्तम काम कुंभमेळ्यात सुरुवात झालेली आहे. मला वाटतं त्यामुळे चांगला चेहरा आम्ही नाशिककरांना महापौर देऊ. काही नावं आयडेंटिफाय केली अजून काही नाही. सगळीची सगळी आमच्या डोळ्यासमोर आहेत. 80 नावं सगळी 72 नावं आमच्या समोर आहेत. पण निश्चित त्यातूनही चांगला, म्हणजे सगळे चांगले आहेत म्हणून लोकांनी निवडून दिलेले आहेत. पण त्यातही आम्ही चांगला चेहरा नाशिककरांना या ठिकाणी महापौर म्हणून देऊ. 50% महिला आरक्षणाचे नियम लागू केल्यामुळे राज्यातील 15 महानगरपालिकांवर महिला राज असणार आहे, तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. महिलांना असलेल्या 50% आरक्षणानुसार 4 महानगरपालिकांमध्ये ओबीसी महिला तर 9 महानगरपालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.